मुंबईतल्या पोलीस स्थानकांना आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त परिमंडळ 7च्या सर्व 8 पोलीस स्थानकांना ISO मानांकन, यासाठी सर्व पोलीस स्थानकांची डागडुजी। अंधेरीतल्या गोखले पुलाचे काम 15 मे पर्यंत पूर्ण न झाल्यास काम बंद पाडण्याचा इशारा। शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार मोर्जी पटेल यांचा इशारा। उल्हासनगरमधील झेप्टो आउटलेटमध्ये मनसेची धडक। आउटलेटमध्ये आढळलं एक्सपायर झालेले खाद्यपदार्थ। सोन्या चांदीच्या दरात घसरण। सोन्याचे दर 3113 रुपयांनी घसरले तर चांदीचे दर 12360 रुपयांनी घसरले। गोडगे सोनवडे गारगोटी कोल्हापूर नियोजित घाट मार्गाच्या कामाला चालना मिळणार। नव्या आराखड्याला केंद्रीय समितींच्या मान्यतेची प्रतीक्षा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आरटीओची खासगी बसवर कारवाई। 95 खासगी बसची तपासणी करून 20 गाड्यांवर केली 2 लाखांची दंडात्मक कारवाई। धाराशिवमध्ये पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, तर त्यांच्याकडनं एक चारचाकी गाडीसह 12 लाखांचा मुद्देमाल करण्यात आलाय जप्त। सोलापुरात शाळेच्या बसमधून पडल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू। शाळेतून येताना बसमधून खाली पडल्यानं मुलाचा मृत्यू। या प्रकरणी बस चालक आणि शाळेवर गुन्हा दाखल करण्याची शिंदे पक्षाची मागणी। अमरावतीच्या जुन्या बायपासवरील अनधिकृत वीटभट्ट्यांवर महसूल विभागाची कारवाई। नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यानं वीटभट्ट्या केल्या उद्ध्वस्त। धुळ्यातील चाळीसगाव रोड परिसरातील गोडाऊनला भीषण आग। आगीमध्ये गोडाऊनमधील लाखोंचा मुद्देमाल जळून खाक। आगीचं कारण अस्पष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।